मागच्या वेळेस माझ्याकडून जी चुकी झाली होती, यावेळेस मी ती अजिबात केली नाही, कसं ते सांगतेच. पण त्याआधी म्हटलं सकाळची लवकर कामं आवरून घेऊया आणि त्यानंतर आता मी बनवते होममेड बटर. म्हणजे जेव्हा गोष्ट वियाची येते ना, तेव्हा मी तिला जास्तीत जास्त घरच्या गोष्टी द्यायचा ट्राय करते. आता बटर बनवायचंय म्हणून मी सगळ्यात आधी थंड पाणी करायला ठेवलं आणि त्यानंतरच मग लोणी बनवायला घेतलं. कारण लास्ट टाईम याच गोष्टीमुळे मला वैताग आला होता आणि यावेळेस मी तीच चूक अजिबात नाही होऊ दिली. जेव्हा लोणी तयार झालं ते बघून जरा जीवात जीव आला आणि नंतरची प्रोसेस करायला घेतली. ब्लेंड करून घेतलं, त्यामध्ये छान थंड पाणी टाकलं आणि असा लोण्याचा गोळा बनवून घेतला आणि याला 2-3 पाण्याने धुवून त्यामधलं सगळं एक्स्ट्रा पाणी काढून आता मी फ्रिजमध्ये सेट करायला ठेवते 2 तास. त्यानंतर कामं आवरायला घेतली कारण घरात बरीच कामं पडली होती. पेंडिंग होतं बऱ्याच दिवसापासून. पण म्हटलं आता एक-एक काम तरी दिवसाला संपवायला पाहिजे म्हणून मग ग्लास आणि मिररचं हे असं काम करून घेतलं. त्यानंतर माझं थोडं लॅपटॉपची कामं केली, एडिटिंग संपवली आणि त्यानंतर विहा उठली. तिला मी वॉटरमेलन कट करून दिलं. पण आज विहाला ज्यूस प्यायचा होता म्हणून तो बनवला आणि त्यानंतर पाहिलं तर बटर छान असं सेट झालं होतं आणि हे फ्रेश आहे, सॉफ्ट आहे आणि होममेड आहे. त्यामुळे मुलांसाठी बेस्ट आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा. आणि रात्री जेवण झाल्यानंतर आमचं ड्रॉइंगचं असं काहीसं आता रोजचं चाललंय. दुसऱ्या दिवशी नाश्त्याचं टेन्शन नको म्हणून आजच कडधान्य भिजवून ठेवले. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.